वट सावित्री व्रताची पौराणिक व्रत कथा. श्री गणेशाय नमः. प्रसिद्ध तत्ववेत्ता अश्वपती हा भद्र देशाचा राजा होता. त्याला बालसुख मिळाले नाही, यासाठी त्यांनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली. त्यानंतर सावित्री देवींनी कन्यादानाचे वरदान दिले. त्यामुळे जन्म घेतल्यानंतर मुलीचे नाव सावित्री ठेवण्यात आले. मुलगी मोठी झाली. ती खूप रूपवान होती. काही काळाने लग्नाला योग्य झाली. खूप स्थळे पाहिली, पण कुठेच जमेना. शेवटी स्वतः वर संशोधनाला निघाली. ती देशोदेश हिंडली, पण कुठेच काही जमेना. एका तपोवनात एक पर्णकुटी होती. तिथे एक वृद्ध जोडपं राहत होतं. दोघंही आंधळी. त्यांचा एकुलता एक पुत्र सत्यवान. तो आपल्या त्या मातापितांची सेवा करीत होता. सावित्री या तपोवनात गेली. तिने तो पुत्र सत्यवान पाहिला. तिला तो आवडला. त्याच्याशीच विवाह करण्याचा तिनं निश्चय केला. तिनं आपल्या आई वडिलांना ते सांगितलं. नारद मुनी आश्रमात अश्वपती जवळ बसले होते. ते म्हणाले, तो सत्यवान अल्पायुषी आहे. 1च वर्ष तो जगेल. सावित्री म्हणाली, हरकत नाही, पुढचे पुढे पाहू. मला तुम्ही अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्या. माझा निश्चय मी बदलणार नाही. सत्यवान सावित्रीचे लग्न थाटात झाले. सासरी झोपडीत गेल्यावर सावित्री अत्यंत नम्रपणे साधेपणाने राहू लागली. सर्वांची सेवा करू लागली. ती सर्वांची आवडती बनली. आपला पती फक्त 1च वर्ष जगणार आहे या काळजीनं सावित्रीचं काळीज जळत होतं. पण ती धीर धरून अनेक व्रतनियम पाळीत होती. ते 1 वर्ष संपत आलं. आधी 3 दिवस तिनं कडक उपवास केला. महामृत्युंजय जप केले, प्रार्थना केली आणि अखेर तो शेवटचा दिवस ज्येष्ठ पौर्णिमेला आला. सावित्रीनं निश्चय केला. सरपण आणण्यासाठी कुऱ्हाड घेऊन सत्यवान रानात निघाला. हट्ट धरून सावित्रीही बरोबर गेली. वाटेत तिच्या पायातील काटे सत्यवानानं काढून टाकले. शेवटी एका वडाच्या झाडाखाली ते थांबले. सावित्री म्हणाली, थोडी फळं खाऊ. सत्यवान म्हणाला, छे, आधी सरपण काढू, श्रमानंतर विश्राम. सत्यवान त्या वडाच्या झाडावर चढला. फांद्या तोडू लागला. त्याच्या छातीत जोराची कळ आली. तो धाडकन जमिनीवर पडला. सावित्रीनं त्याचं डोकं मांडीवर घेतलं. पदरानं ती त्याला वारा घालू लागली. तेवढ्यात काय चमत्कार झाला. रेड्यावर बसलेली एक काळीक भिन्न धिप्पाड मूर्ती तिथे आली. सावित्रीनं विचारलं, कोण आपण? यमधर्म. यमधर्म म्हणाले, सत्यवानाचा प्राण न्यायला आलोय. सावित्री म्हणाली, माणसाचा प्राण न्यायला यमदूत येत असतात ना? यमधर्म म्हणाले, होय, पण पुण्यवान माणसासाठी मलाच यावं लागतं. सावित्री म्हणाली, बरं झालं, आज मला प्रत्यक्ष यमधर्माचं दर्शन घडलं. यमधर्म म्हणाले, तू भाग्यवती आहेस म्हणून. असो, ते जाऊ दे. तुला काही माझ्याकडे मागायचं असेल तर माग. सावित्री म्हणाली, माझ्या सासू सासऱ्यांना दृष्टी द्या. त्यांना त्यांची सून मी सौभाग्यवती लक्ष्मी डोळ्यांनी पाहू द्या. यमधर्म म्हणाले, ठीक आहे, तथास्तु. आणखी काही मागणं? सावित्री म्हणाली, माझ्या वडिलांना पुत्र नाही, मोक्ष प्राप्तीसाठी. यमधर्म म्हणाले, ठीक आहे, तथास्तु. पण बाळे, तू तुझ्यासाठी? सावित्री म्हणाली, माझ्यासाठी फक्त तुमचा आशीर्वाद द्या. यमधर्म म्हणाले, ठीक आहे, अखंड सौभाग्यवती हो, पुत्रवती हो. सावित्री म्हणाली, महाराज, तुमचा आशीर्वाद खोटा ठरणार, कारण तुम्ही तर माझ्या पतीचे प्राण घेऊन जाणार. मग मी अखंड सौभाग्यवती आणि पुत्रवती कशी होणार? यमधर्म म्हणाले, अरे हो, तेही खरंच की. मी तर फसलोच सावित्री. तू मोठी भाग्यवती गोड मुलगी आहेस. तुझ्यापुढे मीही आज हरलो आहे. जा मुली जा. सत्यवानाचे प्राण मी नेत नाही. तो दीर्घायुषी होईल. तू अखंड सौभाग्यवती पुत्रवती होशील. माझा हा आशीर्वाद खोटा ठरणार नाही. इतकं झाल्यावर यमराजांनी आपल्या त्या पाशातून सत्यवानाची दिव्य प्राणज्योत सोडून दिली आणि ते तेथून निघून गेले. हात जोडून सावित्री त्यांच्याकडे पाहत होती. तेवढ्यात सत्यवानानं डोळे उघडले. त्याची हालचाल पाहून सावित्रीला आनंद झाला. सत्यवान म्हणाला, सावित्री,
मला एक आगळंच स्वप्न. सावित्री म्हणाली, प्राणनाथा, ते स्वप्न नव्हतं, सत्य होतं. उठा आता, ही फळे खाऊन आपण घरी जाऊ, खूप उशीर झालाय. तेवढ्यात भोवतालच्या रानावनातील काही स्त्रिया तिथे आल्या. त्यांनी टोपलीभर फळं, आंबे, जांभळं आणली होती. त्या म्हणाल्या, सावित्रीबाई, तुमचा नवरा या झाडाखाली पडला होता, पण बरं झालं, त्याला काही झालं नाही. देवाची कृपा आहे तुमच्यावर. खरंच बाई, ह्या वडाच्या झाडाखाली माझ्या पतीचे प्राण मला परत मिळाले बघा. आपण साऱ्या जणी त्या वडाची पूजा करू, चला, सावित्री म्हणाली. मग त्या साऱ्या जणींनी वडाच्या झाडाची पूजा केली. सत्यवान सावित्री मग घराकडे गेली. पाहतात तर तिच्या सासू सासऱ्यांना नवी दृष्टी आली होती. त्यांनी तो आपला पुत्र सत्यवान आणि कुंकवानं भरल्या कपाळाची ती भाग्यवती सून सावित्री यांना डोळे भरून पाहिलं. सारा आनंदी आनंद झाला. सत्यवानाच्या वडिलांना मग छत्र चामर आले, पायी परवर आले. त्यांचं गेलेलं राज्य त्यांना परत मिळालं. राजकुमार सत्यवानाचा जय जयकार झाला. धन्य ती सती सावित्री. नारदही तेथे आले. त्यांनी सावित्रीला आशीर्वाद दिला. सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. ज्येष्ठ पौर्णिमेला ज्या स्त्रिया उपवास करतील, वडाच्या झाडाची, सत्यवान सावित्रीची, नारद यमधर्माची पूजा करतील, त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होईल. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण.